करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव भक्तांचा महापूर उत्साहात पार पडला। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर येथील चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा हा सोहळा शेकडो वर्षांची परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला। रथात विराजमान झालेल्या अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी अवघी करवीर नगरी रस्त्यावर उतरली होती। भाविकांच्या प्रचंड गर्दीने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। दरम्यान यंदा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती। दुपारच्या सुमारास शहरात हलक्या पावसाचा शिडकावा देखील झाला। मात्र सायंकाळी पावसाने उघडीप दिल्यामुळे भक्तांच्या श्रद्धा आणि उत्साहात कोणतीही कमतरता आली नाही। उलट अधिक जोमात आणि जल्लोषात हा रथोत्सव पार पडला। प्रतिवर्षाप्रमाणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज संपन्न होतो। या रथोत्सवाच्या निमित्तानं आज संध्याकाळी 7:30 नंतर आई जगदंबा रथारूढ झाली आणि रथावरच तिचा शृंगार करून आता काही वेळानं तोफेच्या सलामीनंतर जगदंबा या रथावरून जगदंबेचा रथ भाविकांतर्फे ओढला जाईल आणि देवीच्या स्वागतासाठी नाना परीची तयारी करून भक्तांनी रांगोळ्यांच्या पायगड्या, फुलांच्या पायगड्या घातलेल्या आहेत। विविध प्रकारची विद्युत रोषणाई, ध्वनी यंत्रणा या सगळ्यांनी या मिरवणुकीचा मार्ग अतिशय उजळून निघालेला आहे। थोड्याच वेळात तोफेच्या सलामीनं जगदंबा रथावरून बाहेर पडेल आणि जगदंबेच्या जयघोषामध्ये या रथाची परिक्रमा होईल। यावर्षी पावसाचं वातावरण असतानाही भाविकांनी अतिशय उत्साही अशी तयारी करून हा संपूर्ण सोहळा सजवलेला आहे आणि आई जगदंबा त्यांच्या या सेवेला भरभरून आशीर्वाद देऊ दे ही तिच्या चरणी प्रार्थना। जगदंबेचा हा रथोत्सव दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देव ज्योतिबाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होतो। या यात्रेच्या निमित्तानं जे लक्षावधी भाविक करवीरात येतात त्यांना जगदंबेचं दर्शन सहज गतीनं व्हावं हा या रथोत्सवाच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि परंपरेप्रमाणे हा रथ महाद्वारातनं बाहेर पडून महाद्वार रस्ता, गुजरी, भावसिंगजी रस्ता या मार्गे अंबादेवघरात जातो। अंबादेवघरामध्ये छत्रपतींच्या वतीनं देवीची आरती होते आणि त्यानंतर मलग हायस्कूल, मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग या मार्गानं म्हणजे नूतन मराठी ते बिनकामी गणेश मंदिर या मार्गाने देवी पुन्हा महाद्वार रस्त्यावर येते। तत्पूर्वी रंकोबाच्या देवळामध्ये जाऊन चोपदार आणि रोशन नाईक देवीच्या आगमनाची वर्दी देतात। अशाच प्रकारची वर्दी बिनकामी गणपती पुढे सुद्धा दिली जाते। रात्री उशिरा रथ मंदिरात परत आल्यानंतर देवीची पुन्हा एकदा पालखीतून मंदिर परिक्रमा होते। त्यानंतर सदरेवरचा दरबार संपन्न होतो। तोफेच्या सलामीनं सदर दरबाराची सांगता झाल्यावर कर्पूर आरती, शंखतीर्थवन रथोत्सवाचा सोहळा संपन्न होतो।